Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. एक्सवर पोस्ट करत मोदींनी बाळासाहेबांसोबतचे 2 फोटो देखील शेअर केले. परंतु मोदींनी लिहिलेल्या पोस्टमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख करताना शिवसेना प्रमुख किंवा हिंदू हृदय सम्राट असे शब्द वापरण्यात आलेले नाहीत. मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिदृश्यावर खोल प्रभाव टाकणारे दिवंगत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारणेसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेची विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असं म्हणत मोदींनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पोस्टमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आलाय. बाळासाहेबांचा फोटो शेअर करत एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यामुळे आता मोदींनी टाळलेल्या आणि शिंदेंनी बाळासाहेबांच्या नावापुढे वापरलेल्या शब्दामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.